नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणो, चला आज मस्त अशी रेसिपी तुम्हाला करून दाखवते. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नाही हे सुद्धा सांगा. गावाकडच्या सोप्या साध्या सोज्वळ अशा आवडणाऱ्या रेसिपी आहेत. पहा, माझ्या रेसिपीमुळं तुम्हाला नक्कीच काही काही तुमच्या जुन्या आठवणी आठवून येतील अशा माझ्या रेसिपी असतात मैत्रिणो. पहा, मग आवडल्या तर नक्कीच मला सांगा कशा वाटतात कशा नाही. एकदम साध्या आणि ह्या रेसिपी खरंच खूप छान असतात आणि अगदी सोप्या तुम्हाला करण्याजोग्या असतात. मग आपण पाहूया आज मस्तपैकी किचनमध्ये जाऊन आपल्या रेसिपी चला करूया. हे बघा, इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. चिकन अर्धा किलोच घेतलेलं आहे, जास्त काही घेतलेलं नाही आहे. मग आज आपल्याला चिकनपासून काय भाजी बनवायची. अहो, दरवेळेस तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. कधीतरी मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी करून तर पहा, आणि खरंच खायला खूप छान होती. मग आता ही ग्रेव्हीदार भाजी कशी करायची मैत्रिणी, चला दाखवते. चिकन मी स्वच्छ इथं धुवून घेतलेलं आहे. पहा, चिकन धुतल्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला स्वच्छ असं धुवून ताटात काढून घ्यायचं. त्याच्यानंतर टाकायची त्याच्यात मीठ, त्याच्यानंतर पुन्हा हळद टाकायची. पहा मैत्रिणी, हळद टाकल्याच्यानंतर धना पावडरही टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे जे मसाले आवडतात ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यात थोडासा हिंगही टाकणार आहे. पहा, हिंगाने सुद्धा अगदी छान अशी चव येते, त्याच्यामुळं थोडासा हिंग टाकला आहे. आणि थोडीशी टाकायची आता ही कोथिंबीर. पहा, आता हे मिश्रण मी मैत्रिणो अक्षरशः पूर्ण मिक्स करून घेणार आहे बरं का. पहा, आता इथं संपूर्ण ते हे टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा मी गरम मसालासुद्धा टाकते, पाहू शकता. आणि असं मस्त मिक्स करून घेते. पहा, अगदी चांगल्या पद्धतीने त्याला चोळून घ्यायचं बरं का मैत्रिणी. असं चोळून कमीत कमी आहे ना 5 मिनटं तरी ठेवायचं. म्हणजे अगदीच छान असं मीठ वगैरे त्याला मुरतं आणि आपली ग्रेव्ही खूपच छान होती. मग आता ग्रेव्ही करण्याचे अनेक प्रकार आहे, पण तुम्ही कशी करता पहा. आता इथं आपण पाण्याचा थोडाही थेंब वापरायचा नाही आणि ग्रेव्ही तर करायचीच आपल्याला. मग ती ग्रेव्ही बी झाली पाहिजे. पहा, चला आता इथं उभा कट केलेला एक कांदा आहे, तो मी पूर्ण असा टाकून घेते. आपण पुढची तयारी करून घेऊया. आता आपण हे वाटण आपलं परतून घेऊया. बघा, आपल्या ग्रेव्हीला वाटण लागणार आहे मैत्रिणी, ते सुद्धा आपण परतून घेऊया. पहा, मस्तपैकी कांदा हा परतून घ्यायचा आहे. पहा, असा अगदीच कलर येतोपर्यंत कांदा परतायचा आहे, कारण की आपल्याला नंतर आपलं वाटण काय परतता येणार नाही. त्याच्यामुळं आधीच हे वाटण अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं बरं का मैत्रिणी. पहा, मस्तपैकी पूर्ण असं वाटण मी परतून घेणार आहे. पहा मैत्रिणो, इथं वाटण तर आपलं छान अगदी कांदा हा परतत आलेला आहे. अगदीच मऊ लुसलुशीत असा कांदा झालेला आहे. कसं आहे, कधीतरी वेगळं खायला खरंच खूप छान वाटतं आणि चव बी खूप अप्रतिम लागते. आपण जी भाजी करतो दरवेळेस चिकनची वगैरे पातळ करतो, पण तुम्ही एकदा अशी ग्रेव्ही करून बघा, खूप छान अप्रतिम अशी ही चव लागते ह्या ग्रेव्हीला. खरंच खूप टेस्टी लागते. अक्षरशः तुम्ही बोटे चाटीत राहसान एवढी भारी ग्रेव्ही होती. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतत आला आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर आपण त्याच्यात सुकं खोबरं टाकणार आहे. पहा मैत्रिणी, जास्तही नाही, थोडंच टाकणार आहे खोबरं. अगदीच त्याला लागते तेवढंच टाकणार आहे, जास्त टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे इथं लसूण. पहा मैत्रिणी, हा गावरान लसूण आहे. त्याच्यानंतर धनेही टाकले. हा गावरान लसूण आहे, अजिबात फोलकट वगैरे काढली नाही, अगदी तसाच टाकून द्यायचा. पहा, त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आल्याचा तुकडा. हे बघा, आलंसुद्धा असं चिरून त्याच्यात टाकून द्यायचं बरं का मैत्रिणी. पहा, आणि अगदीच मस्त असं परतून घ्यायचं आहे. पहा, अगदी छान असं पद्धतीने मी परतून घेणार आहे मैत्रिणी. मस्त असं परतायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून कोथिंबीरही परतून घ्यायची. म्हणजे कसं होतं, आपल्या कढईत जे तेल राहतं ते संपूर्ण निघतं. पहा मैत्रिणी, चला आता तिकडं वाटण वाटून घेऊया, तोपर्यंत इकडं पुढची तयारी. मस्तपैकी जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे, छान तडतडलेली आहे. त्याच्यानंतर एक कांदा बारीक कट केलेला तो सुद्धा मी त्याच्यात टाकला. एकदम बारीक कट करायचा,
तुम्हाला जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करू शकता. आणि आपण तो तेलामध्ये असा टाकून दिला आहे छान अगदी. कांदा अगदी छान शॅलो फ्राय करायचा पहा मस्तपैकी. चला आता कांदा परतून घेऊया. कांदा अगदी मऊसूत झाला पाहिजे. बघा मस्त कांद्याला कलर आला आहे आणि कांदा बी छान अगदी शिजला आहे. बघा इथं गरम मसाला आहे, काळा मसाला आहे हा मसालासुद्धा मी त्याला टाकणार आहे. पाहू शकता हे बघा 1 चमच्याचं माप टाकणार आहे. आणि मसाला खरंच खूप छान आहे हा, चवदार आहे. त्याच्यानंतर इथं घरातले काही मसाले टाकणार आहे पहा. घरगुती केलेला मसाला आहे हा. यालासुद्धा खूप अप्रतिम चव आहे ह्या मसाल्याला. ह्याचेसुद्धा मी 2 चमचे टाकलेले आहे पाहू शकता. त्याच्यानंतर चिकन मसाला हा सुद्धा मी टाकणार आहे पहा 1 चमचा. हे बघा मस्तपैकी पूर्ण मसाले असे हलवून घेणार आहे पहा. जेवढे तुम्ही मसाले परतसाल तेवढीच छान भाजी होते आपली. आणि तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असलं तर तुम्ही करू शकता. इथं थोडीशी बेडकी मिरची पावडरसुद्धा टाकली मी पाहू शकता. छान रंग येतो. आणि त्याच्यानंतर द्यायचं आपलं हे चिकन टाकून पहा. चिकन टाकल्यावर त्याच्यानंतर कोथिंबीरसुद्धा पुन्हा टाकायची पहा आपल्याला. आणि अगदीच मस्तपैकी असं परतून घ्यायचं बरं का. आता ते पहा छान रंग दिसतो आणि परतून बी मस्त निघतं पहा मैत्रिणी. पहा आता हे आपण परतून हलवून घेतल्यावर त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा हे वाटण जे आपण घेतलेलं आहे हे टाकून द्यायचं बरं का. आणि उगाच साधारण आपल्या भांड्याला मसाला चिकटतो म्हणून ते भांडं असं खंगाळून त्याच्यात टाकून द्यायचं. मग चला आता हे एकदा मिक्स करूया. आता पूर्ण वाटण तर आपण टाकून दिलेलं आहे पहा मैत्रिणींनो. खंगाळून म्हणजे किती, अर्धा कप पाणी टाकणार आहे, जास्तही नाही की त्याला पाणी सुटणारच आहे पहा तुम्ही. आणि ग्रेव्ही अगदीच छान अशी ग्रेव्ही होणार आहे मस्त. अगदीच तोंडाला चव येईन अशी, अक्षरशः पाहताच आपल्या तोंडाला पाणी सुटणार आहे. चला मैत्रिणींनो आता याच्यावर आपण 5 मिनटं तरी झाकण ठेवूया. 5 मिनटांनी पाहायचं आहे अगदी मस्त अशी ग्रेव्हीला पहा पाणी झालेलं आहे. ना आपण अर्धा कप ते पाणी तर ओतलंच होतं आणि पाणी बी छान सुटलेलं आहे पाहू शकता. आणि मैत्रिणींनो अशी बिगर पाण्याची ग्रेव्ही केली की खरंच खायला बी खूप चव लागते आणि खूप टेस्टी ग्रेव्ही होती ही. पहा मैत्रिणींनो सुंदर अशी दिसते का नाही. आता आपल्याला खरंच हिला चेक करायची, पण कसं आहे खूप गरम आहे. पण बघूया. हे बघा मस्त असं शिजत आलेलं आहे. पाहिलं का अगदी छान झालेलं आहे मैत्रिणींनो. तुकडे संपूर्ण पडतात आणि ग्रेव्ही बी आपल्याला लागते तेवढीच झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर. पुन्हा भेटू, बाय.